राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी खुश खबर असणार आहे. शेतकरी बांधव ज्याच्या प्रतीक्षेत आहेत तीच अर्थातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतची एक मोठी अपडेट आहे आणि त्यामध्ये आता तयारी देखील पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. बँकेकडूनचा संपूर्ण डेटा आता सरकारकडे आलेला आहे आणि यातूनच किती शेतकऱ्यांची माफी करायची, कोणते शेतकरी पात्र ठरणार, नक्की डेटा कोणता घेतला आहे, चालू बाकीदारांना काय होणार, किती रुपयापर्यंत कर्जमाफी होणार, असे विविध प्रश्न शेतकरी बांधवांना पडत आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जवळपास राज्यातील लक्षात घ्या 24,73,000 शेतकऱ्यांची नावे त्या ठिकाणी सरकारकडे आलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी करायची, आता लक्षात घ्या की सरकारने काय सांगितलं होतं, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्याद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की जून महिन्यामध्ये अर्थातच 30 जूनच्या आधी आम्ही शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कर्जमाफी करू. आता फेब्रुवारी महिना आता जवळपास संपत आलेला आहे, म्हणजेच की मार्च, एप्रिल, मे आणि जून 4 महिने राहिले आहेत. प्रक्रिया करायची म्हटल्यानंतर शेवटी 1 महिना तर प्रक्रियेसाठी जात असतो. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी मे महिन्याच्या आसपास ही घोषणा होणे आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची माफी होणार आहे, नक्की चालू बाकीदार जे असणार आहेत त्यांच्यासाठी सरकार कोणती धोरणं आणणार का. कारण जे आंदोलक होते माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वतीने त्यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं, जे की पत्रकार परिषद घेताना देखील बोलले होते की चालू बाकीदारांची देखील कर्जमाफी करायची, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून टाकायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काहीही ठेवायचं नाही, अशी त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती. आणि त्यांनी तेच सांगितलं की कर्जमाफी जी होणार आहे ती सरसकट होणार आहे, शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 7/12 कोरा होईल. पण नक्की हा 7/12 कोरा सरकार करेल का, किंवा यामध्ये सरकार कोणकोणत्या अटी टाकू शकतं, चला याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. यामध्ये बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी असणार आहेत, कोणता डेटा नक्की सरकारने घेतला आहे, चला याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे, सर्वात मोठा निर्णय असणार आहे शेतकरी कर्जमाफीबाबतचा. तर चला याबाबतची माहिती लगेच घेऊया. तर या ठिकाणी बघा तयारी पूर्ण आणि लवकरच कर्ज माफी, म्हणजेच की तयारी सरकारची या ठिकाणी संपूर्णपणे पूर्ण झाल्याची माहिती आहे. आता यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये जवळपास 3 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार आहेत. विषय समजून या विषय काय आहे की सरकारने सध्या जी माहिती घेतली आहे ती थकबाकीदारांची घेतल्याची माहिती आहे, म्हणजेच की ज्यांचे कर्ज थकीत आहे, जे कर्ज नवं जुनं करू शकले नाही त्यांचीच माहिती सरकारने घेतलेली आहे. यामध्ये बघा राज्यात 14 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार आहेत. 14 जिल्हे कोणकोणते आहेत सर्वाधिक थकबाकीदार असणार आहे, त्यामध्ये 1 नंबरला असणार आहे सोलापूर जिल्हा, त्यानंतर आहे पुणे जिल्हा, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहिल्यानगर. आता तुम्ही म्हणाल यामध्ये आमच्या जिल्ह्याचं नाव नाही, तर हे सर्वाधिक थकबाकीदार असणारे जिल्हे हे एवढे आहेत, म्हणजे 14 जिल्हे आहेत. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील थकबाकीदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु सर्वाधिक जिल्हे हे असणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कर्जमाफी किंवा कर्जमाफीमध्ये ते बसू शकतात. सरकारने माफी किंवा सरकारने डेटा कोणता घेतलाय तर बघा राज्यात 14 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार असून त्यात विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. काय आहे थकबाकीदार, यामध्ये चालू बाकीचा अजून कोणत्याही प्रकारचा उल्लेख देखील करण्यात आला नाही आहे. मग सरकारने काय केलंय की बँकेकडून माहिती मागवली आहे 1990 पासूनचे थकबाकीदार, 1990 पासून. मग तुम्ही म्हणाल की 1990 पासूनचा थकबाकीदार डेटा सरकार का घेतंय, तर सरकार बघत आहे की कोणाकोणाने किती किती वेळा कर्जमाफी घेतली आहे. महसूल मंत्री आपले चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे शेतकरी पात्र असतील, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार आहे. धन नांडग्या शेतकऱ्यांची, ज्यांचे फार्म हाऊस आहे, 4 चाकी गाड्या आहेत, त्यांची आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करणार नाही, आधीच स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणूनच सरकार पूर्णपणे डेटा अनालिसिस करत आहे की नक्की किती शेतकऱ्यांनी किती वेळा कर्जमाफी घेतली आहे. म्हणून 1990 पासूनचा डेटा सरकारने मागून घेतला आहे. कोणता शेतकरी किती वेळा थकबाकीदार झाला आहे, किंवा कोणत्या शेतकऱ्याने खरंच कारणामुळे किंवा गरज होती म्हणूनच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतले होते का, आणि काही कारणामुळेच तो थकबाकीमध्ये गेला का, किंवा काही शेतकऱ्यांचं कसं असतं की कर्ज काढतात आणि डायरेक्ट थकबाकी आणि मग कर्जमाफी. तर अशा पद्धतीने सरकार संपूर्ण डेटा घेत आहे. मग यामध्ये बघा राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती नेमली असून या समितीचा अहवाल पुढील 1.5 महिन्यात शासनाला सादर होणार आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की एप्रिल एंडिंगला, एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल हा राज्य शासनाला मिळणार आहे. त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. कर्जमाफीसाठी साधारणपणे 40,000 कोटी रुपये लागणार आहेत. रक्कम किती लागणार आहे लक्षात घ्या, 40,000 कोटींच्या आसपासची रक्कम कर्जमाफीसाठी सरकारला त्या ठिकाणी तरतूद करावी लागणार आहे. मग आता यातील
एकूण शेतकरी किती आहेत तर एकूण बघा थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 24,73,566 शेतकरी असणार आहेत की जे थकबाकीदार आहेत. एकूण कर्ज वाटप किती झाले आहे तर बघा या ठिकाणी 2,78,265 कोटी रुपये कर्ज वाटप झालेलं आहे आणि शेतकऱ्यांकडील थकबाकी असणार आहे 35,477 कोटी. म्हणजे एवढंच सरकारला त्या ठिकाणी रकमेची तरतूद सध्या तरी करावी लागेल सरकारने घेतलेल्या डेटानुसार. म्हणून मग ही सरसकट कर्जमाफी सरकार देईल का नाही याबाबत देखील शक्यता कमी आहे. सरकार यामध्ये काही अटी किंवा निकष नक्कीच टाकू शकतं. अजून याबाबतचा निर्णय कोणताही झालेला नाही. आता सरकारने डेटा गोळा केला आहे, सरकार तो अनालिसिस करेल आणि सरकारने समिती नेमली आहे. 1.5 महिन्यानंतर समिती अहवाल देईल आणि तो अहवाल दिल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, किती शेतकरी पात्र ठरणार, त्यासोबतच सर्वात मोठा मुद्दा असतो तो म्हणजे चालू बाकीदारांचा. आता या ठिकाणी बघा कर्जमाफीचा निर्णय झाला आहे. आपल्या उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी आधीच सांगितले की बाबा कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, कर्जमाफी आम्ही करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही कर्जमाफी करा, चांगलं आहे. पण सर्वात मोठा मुद्दा म्हणजे या ठिकाणी येतो तो म्हणजे की चालू बाकीवाल्यांचं काय. चालू बाकी म्हणजे की जे रेग्युलर कर्ज नवे जुने करतात त्या शेतकऱ्यांना काय होणार. मागे आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी देखील एक कर्जमाफी केली होती. तेव्हा देखील चालू बाकीदारांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण हे 50,000 रुपये मिळाले का तर अनेक शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये मिळालेच नाहीत. त्याच काळामध्ये सरकार पडलं वगैरे ह्या भरपूर घडामोडी घडल्या. मग आता चालू बाकीदारांना काय होणार. अनेकांनी तर मागणी स्पष्टपणे केली आहे की आमची चालू बाकी देखील माफ करून टाका. आम्ही कर्ज काढले, आम्ही नवजुनं करतोय ना, तुम्ही थकबाकीदारांना माफी देताय, मग आमचं काय, आम्ही नवजुनं करून आम्ही काय चूक केली का, अशी देखील मागणी अनेक शेतकऱ्यांची होत आहे. तुम्हाला देखील याबाबत काय वाटतं. जे चालू बाकीदार आहेत त्यांची देखील माफी व्हावी का, म्हणजे 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे ते कर्ज सरसकट सरकारने माफ करावे का, नक्की कमेंट करून सांगा. तसेच तुमच्यावर कर्जमाफीमध्ये थकबाकीदार आहात, तुम्ही चालू बाकीदार आहात का, तुमच्यावर कर्ज किती आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ शेअर करायला आणि कर्जमाफीबाबतच्या सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.